तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण सुरुवात करतो राईडला. आणि आता आपण चाललो आहे, तुम्हाला थंबनेल आणि टायटल घेऊन कळलं असेल आपण कुठे चाललो होतो, पण तरीही मी सांगतो. आज आपण चाललो आहे कोकण गलटेला. कोकण गलटे माझ्या मित्राचा रिसॉर्ट आहे, वेटू कोळथरे. आणि इथे आहेत आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, त्यांचं एक गाव. आम्ही क्रांतीवीर प्रेमी शिरढोणकर. तर वाजले 12:09 आणि इथून एक 6 पोचलो पाहिजे अशा हिशोबात आपण निघतो. आपण बघू किती वेळ लागतो. चला तर मग म्हणजे आजच्या राईडला चला तर मग तो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. क्रॉस करू इकडे पनवेल आणि इकडे दापोली. आता जस्ट पनवेल क्रॉस केला आपण आणि किलोमीटर झालं म्हणजे लोअर परलपासून ते पनवेल इथपर्यंत 55 किलोमीटरची जर्नी झाली आतापर्यंत आपली. आणि आता इथून पुढे आपण कंटिन्यू स्टार्ट करतो आहे जर्नी. चला तर मग वे टू दापोली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि हा पेनचा टोल नाका, पेन जवळ पोचलो होता आपण, जवळपास पेनचा. हा पेनचा टोल नाका आपल्या समोर दिसतोय. हॉटेल आहे म्हणजे जेव्हा कधी आपण रात्री निघतो हायवे तेव्हा सगळ्या बस इथे थांबतात हॉटेल वैष्णवीला. आपल्या किलोमीटर मला दाखवतो पहिल्यांदा. आपल्या किलोमीटरला 57.7 म्हणजे 12 वाजता 55 किलोमीटर होते. आता वाजलेत 1:57 2 तासामध्ये 100 किलोमीटर आणले गाडी. 102 किलोमीटर. ॲक्च्युली 50 किलोमीटर 4 ब्रेक घेणार होतो मी. तसं ॲक्च्युली ट्रॅव्हल प्लॅन केला होता मी, पण मला वाटलं मी गाडी खेचेन, पण जर जास्तच खेचली आणि पोचलो इथे लोणारला. त्यातून राईट मारायचा की महाडमध्ये जायचं हे मी आता थोडा वेळ डिसाईड करतो आणि तुम्हाला सांग. चला तर मग 2000 years later. लोणारला आहोत आणि हॉटेल कल्याण इथे आपण नाश्ता केला. आणि आता इथून आपण निघतोय वेटू दापोली. आपण जातोय टोळ मार्गे म्हणजेच आंबेत मार्गे. आंब्याच्या पुलावर आंब्याचा पूल झाला आहे की बघू. सो आता मग निघूया वेटू दापोली. आता वाजले 3 म्हणजे तासभर माझा इथे गेला. तो करून मग आता आपण पुढे निघतोय. आंबेदचा बंद आहे का? पलीकडून जावं लागेल काय? आंबेद दापोलीला जायचं. दापोलीला जायचं तुम्हाला? आंबेद मार्गावर पडेल ना? नाही ॲक्च्युली मी पण असं मुंबईला, मी या आधी ना महाडवरून गेलो दापोलीला. महाड नाहीतर आपला गोरेगाव माहिती आहे तुम्हाला? हां, तिकडून एक रस्ता होता. हा आंबेद मार्ग नाही आहे. बघतो ना दापोलीला कुठे जायचं होतं प्रॉपर दापोलीला? कोळथरेला. अजून काम पूर्ण झालं नाही वाटतं रोडचं. नाही चालत राहणार कोकणात असंच असतं. तर हा सरळ हायवे एक दाखवतोय. हां, आणि इथून नाही आहे का? नाही म्हणजे पलीकडे असणार. तो राईट आहे ना? कारण मी आता ऑटोने आलो ना, तिकडून एक राईट जात होता. ओके हां, मग त्या साईडला असणार. हां त्या साईडला कसं जातो? ओके नाही तिथून मारता येत नाही, कटा नाही. तू नाही चला थँक्यू. भावाने बाई मदत केली. भाऊ चांगली माणसं आहे पण. आता जन्माची पुण्याई. हा राईट. अजून कोकणातली कामं पूर्ण झाली नाही भावा, करून टाका लवकर. कसली वाट बघताय?
इथून कोळसरला पोहोचायला आपल्याला 3 तास लागणार आहेत. तर त्यामुळे मग आपण बरोबर आहोत. महाड आंबेत 12 किलोमीटर. वे वाव, लेफ्ट टू आंबेत 12 किलोमीटर. आपल्याकडे भाई गेट ओपन आहे भाई. भाई ऑलवेज वेलकम. गेट ओपन आहे आपल्याकडे. बघा 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 बघा. सो आपण आरामात जाऊ शकतो. कसं एकदम आरामात. इथे ही एक जेट्टी आहे आणि तिकडे ती एक जेट्टी आहे. 2 जेट्टी आहेत. वाह, या आपल्या भाई या या. अशी तू दूरता मी असा मजबूर मला मनाची तरी ओढ लागली तरी गोड लागली. आता वाजलेत 4. मला दिसत की नाही माहीत नाही. 4 वाजले. 4 8 मिनटं आणि आता उरलेत 40 किलोमीटर. त्यासाठी आपल्याला लागणार आहे तब्बल 53 मिनिट्स. तोपर्यंत आपण चिल करतो. आता आपण तो मंडणगडला आणि आता आपण जस्ट ते उसचा रस पाहिलो आणि आता इथून आपण निघतोय वेटू दापोली. 53 मिनिट्समध्ये पोहोचतो आपण तिकडे दापोलीला. आणि 20 किलोमीटर आहे कोळथळे आणि त्याच्या आधी 53 किलोमीटर म्हणजे 40 किलोमीटर दापोली आहे आणि मग आपण कोळथळ्यासाठी 20 किलोमीटर पुढे जाणार आहे. तर चला तर मग निघूया. हा राईट आहे ॲक्च्युली. राईड मारला आपण आणि इकडे लेफ्टला गेलो आपण मंडणगडकडे आणि तिथून राईड मारला. राईड मारून दाखवली पुढे चाललो आपण आता. सो फायनली 5:30 वाजलेत आणि आता मी आहे दापोलीत. हे आहे दापोली सिटी. इथून आहे कोळथळे 22 किलोमीटर. पण ॲक्च्युली हा रूट निवडला आहे कोळथळ्याला जाण्यासाठी. तो बोरंडी मार्ग आहे. हा सरळ रस्ता गेला आहे इकडे केळशीकडे. मग आपण इथून लेफ्ट मारतो बोरंडीला जायला. बोरंडी आलेली आहे अशा प्रकारे.
बाय द वे आपण पोचलो आता बोरुंडीला. बोरुंडीची ही परशुराम भूमी आणि इथे हे परशुरामाचं असं भव्य मोठी मूर्ती आहे. आणि आता वाजलेत 6:35 आणि आता आपले किलोमीटर झालेत टोटल 249.0. समुद्राच्या बाजूने स्वागत आहे. ...259 किलोमीटर 0.6